भारत के कर्नाटक राज्य में तुंगभद्रा नदी के पावन तट पर मध्यकालीन समय में विजयनगर शहर में एक समृद्धशाली सभ्यता निवास करती होगी। मध्यकालीन समय में हिंदू राज्य विजयनगर साम्राज्य की स्थापना और विस्तार इसी शहर से हुआ था। यही शहर विजयनगर साम्राज्य की राजधानी थी। मध्यकालीन समय में विजयनगर साम्राज्य की भव्यता क्या रही होगी, ये हमें आज भी विरूपाक्ष मंदिर के रूप में देखकर पता चल जाता है। ये मंदिर विजयनगर साम्राज्य के पूर्व से यानी प्राचीन काल से यहाँ खड़ा है। विरूपाक्ष मंदिर के दक्षिणी तट पर हेमकूट पर्वत पौराणिक काल से खड़ा है। विजयनगर शहर आज हम्पी नाम से जाना जाता है। हेमकूट पर्वत को पौराणिक कथाओं से भगवान शिव और पार्वती से जोड़ा जाता है और हम्पी नाम भी इसी शहर को पौराणिक कथाओं से मिला है। मित्रांनो, आपण आता विरूपाक्ष मंदिराच्या जवळ आहोत आणि आता आपण हेमकूट पर्वत आहे हा, या पर्वतावर खूप सारे मंदिरे आहेत। आपण ही मंदिरे आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत। चला तर मित्रांनो, आत्ता आपण हेमकूट द्वार या ठिकाणी आलेलो आहोत आणि या द्वारमधून आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला खूप सारी मंदिरे दिसणार आहेत। या माझ्या मागे। हम्पी शहर के दक्षिणी तट पर हेमकूट पर्वत स्थित है। हेमकूट पर्वत एक किले की तरह दिखता है क्योंकि इसे पूरे पर्वत को तटबंदी है और अंदर आने के लिए और बाहर जाने के लिए इसे 2 द्वार है। इस पर्वत के उत्तरी भाग में बहुत बड़े संख्या में हमें मंदिरों का समूह दिखाई पड़ता है। ये सारे मंदिर शिवा को समर्पित है। इन मंदिरों का वास्तु स्थापत्य विजयनगर साम्राज्य से अलग है क्योंकि ये मंदिर विजयनगर साम्राज्य के पूर्व 9वीं शताब्दी में बने हुए हैं। जहाँ मंदिरों का समूह हमें दिखाई देता है, वह स्थान भगवान शिवा को बहुत प्रिय था, ऐसा माना जाता है। आपल्याला या ठिकाणी खूप सारे मंदिरं दिसून येतात। मंदिरांमध्ये कुठली मूर्ती दिसणार नाही, परंतु मंदिराचे स्ट्रक्चर आजही अवेलेबल आहेत। आपण प्रत्येक मंदिर तर बघू शकत नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हाला जास्तीत जास्त मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करतो। या तर माना जाता है भगवान शिवा जब ध्यान लगाकर समाधि में लीन होते थे, तब माँ पार्वती यानी पंपा देवी तुंगभद्रा नदी के पास भगवान शिवा की आराधना और तपस्या किया करती थी। माँ पंपा की तपस्या से प्रसन्न होकर भगवान शिवा ने इसी हेमकूट पर्वत पर माँ पंपा के साथ विवाह किया था। विवाह के समय स्वर्ग से देवताओं ने सोने के फूल बरसाए थे। आतमध्ये पूर्ण अंधार आहे, आत जाऊन काहीच उपयोग नाही, पण आतमध्ये निश्चितच काही दिसत नाही। छान आहे। हेमकूट एक संस्कृत शब्द है। हेम यानी सोना और कूट यानी पर्वत, इसलिए इसका नाम हेमकूट पर्वत पड़ा। हेमकूट पर्वतावर आपल्याला शिवाला समर्पित अशी खूप सारी मंदिरे बघायला मिळतात। याचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे। आपण आतमध्ये आपल्याला काही ठिकाणी क्लोज आहेत, दरवाजे बंद केलेले आहेत, त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही, परंतु बाहेरच याचं आर्किटेक्चर खूप सुंदर दिसते। आतमध्ये जायची आवश्यकता पण नाही। त्या काळातली ही मंदिरं आहेत आणि अतिशय सुंदर मंदिर आहेत। हेमकूट पर्वत पर हमें इन मंदिरों के समूह में एक अनोखी शांति प्राप्त होती है। हेमकूट पर्वतावर जलाशय आहे आणि काही स्मारक आहेत आणि आपला हा हेमकूट पर्वतावर काय काय आहे। यहाँ के मंदिरों की त्रिकुट संरचना गर्भगृह, अंतराल, सभा मंडप से मिलकर बनी हुई है। मंदिरों के शिखर पिरामिड के आकार के हैं।
अतिशय सुंदर आहे. प्रत्येक स्टोनवर तो व्याळ प्राणी, प्रत्येक ठिकाणी तो व्याळ प्राण्याचा. मंदिरों के बाहरी दीवार पर किसी प्रकार की मूर्तिकला दिखाई नहीं देती. ये मंदिर भगवान शिव को समर्पित है और इनका निर्माण सादगीपूर्ण तथा सरल वास्तुशैली में किया गया है. इथून पूर्ण विरूपाक्ष टेम्पल दिसतं आपल्याला. हा गोपुरा, दुसरा गोपुरा, तिसरा गोपुरा आणि गर्भगृह. मागे जे गोल्डन कलरचं दिसतंय ते गर्भगृह आहे. थोडंसं झूम करा म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि इथून सुंदर सगळे हंपीचे जेवढे डोंगर आहेत ते पलीकडे आपल्याला सगळे डोंगर रांग पण दिसतील. आणि हा विरूपाक्ष मंदिराचा परिसर इतका सुंदर दिसतो. इथून मागं डोंगरांच्या पलीकडे झाडं आहेत, गर्द झाडं आहेत, नारळाची झाडं पण दिसत आहेत. इतका सुंदर परिसर या ठिकाणावरून दिसतोय. पूर्ण असं कॅनव्हास जर बघितला आपण 360 मध्ये तर सगळे स्टोन स्टोन स्टोन. नंतर इथं विरूपाक्ष टेम्पल आणि हा सगळा परिसर. आवाज आला की नाही मला माहीत नाही, आता नेमकं माईक खाली होता. लेट्स सी. विरुद्ध असल्यामुळं, सूर्याचा प्रकाश नेमका विरुद्ध असल्यामुळं आपण या बाजूने एंट्री करतोय. म्हणजे मंदिराचा प्रवेश इकडनंच आहे. या सुंदर सुंदर. या बाजूला एक मंदिर आहे, इकडे एक मंदिर आहे, समोर एक मंदिर आहे. आणि सगळं बंद केलेलं आहे, लॉक केलेलं आहे. आतमध्ये मूर्ती नाही आहे किंवा महादेवाची पिंड पण नाही आहे. मंदिरं रिकामी आहेत. इथं पण रिकामं आहे. पडला होतास ना, मी घाबरला. आणि इथं मात्र छान असं गणपती आहे आणि दोन्ही बाजूला कलश आहेत. मंदिराचं कलश आहे. या बाजूलाही तसंच आहे. छान आहे, पण आतमध्ये काय आहे कळत नाही. अंधार आहे सगळा. नाइस. मंदिर के अंदर के खंबे बेहद सुंदर और खूबसूरत दिखाई देते हैं. सुंदर मंदिर सर्व सुंदर आहेत. हेमकूट पर्वतावर खूप मंदिर आहेत. आता मलाच प्रश्न पडलाय की काय काय दाखवतो मला. मगाशी तुम्हाला मी प्लॅन दाखवला त्याप्रमाणे मंदिरं बघूयात आता मिळतात का. हेमकूट पर्वत पर दिखाई देने वाले बड़े बड़े पत्थर और चट्टाने ऐसा लगता है मानो अभी ये गिर जाएंगे. हेमकूट पर्वत से पहाड़ के बीच बसा हुआ विरूपाक्ष मंदिर का नज़ारा बेहतरीन दिखाई देता है. जैसे ही हम हेमकूट पर्वत के आगे ऊपर की ओर जाते हैं तो हमें एक मंडप दिखाई देता है. मंडप आहे इथं. दगड कशी रचली आहेत बघा. इथं जर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला कळेल की मंडप कसं तयार केलं. कधीही असं कोसळेल वाटतं. खाली तर बघा इकडे कशाचाच आधार नाही. एकमेकांवर दगड ठेवल्यासारखे वाटतात. आणि ही वर्षानुवर्षे शतकानुशतके असंच इथं स्ट्रक्चर आहे. यात काही बदल नाही. इतर दगड तर असे वाटतात की आता घसरून पडतील दगड खाली. इतके असे दगड बघितले तर असं वाटतं की आता घसरून पडतील. नाइस, व्हेरी नाइस. या असंच वर जाऊ. जैसे जैसे हम ऊपर चले जाते हैं वैसे हमें अलग अलग नज़ारे देखने को मिलते हैं. काळातल्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. ह्या ज्या दिसत आहेत ह्या त्या काळातल्या पायऱ्या आहेत. पत्थर को तराश कर ऊपर तक सीढ़ियां बनाई है. क्या दिमाग लगा है. वाह. हेमकूट पर्वत ग्रेनाइट शैल संरचना से बना है. हजारों वर्ष पूर्व मक्खन की तरह मुलायम हेमकूट पर्वत को कारीगरों ने परकोटे से घेर कर सुरक्षित बनाया और इसी पर्वत पर अत्यंत सुंदर पत्थरों के मंदिर का एक भव्य समूह निर्मित किया. इनमें मंडप बनाए गए. 2 मंजिला इमारत खड़ी की गई. आपण एक मंदिराचा ढाचा आहे. सुंदर है. जैसे जैसे हम आगे बढ़ते हैं वैसे वैसे हमें बेहद खूबसूरत नज़ारे देखने को मिलते हैं. तुम्ही जर आता ह्या बाजूला आलात इकडून बॅक साईडचं विहंगम दृश्य दिसतो. इकडं असे इकडून या बाजूला कॅमेरा फिरवलात डोंगर असे वर यायला लागले. जसं आपण वर येऊ तसे आपल्याला डोंगर वर वर यायला लागले वाटतात. आणि ह्या बाजूचा तर परिसर बघा. दगड, डोंगर, मंदिरं आणि सगळीकडे खडक आहे. हा पर्वत म्हणजे सगळा खडकच आहे.
आणि या खडकावर इथलेच दगड कापून मंदिर बनवलेले आहेत. खूप सुंदर. तिथपर्यंत मंदिर दिसतात. या इथे काय लिहिले मित्रांनो, हे विरूपाक्ष एंट्रान्स गोपुरा. हा जो गोपुरा दिसतोय तो गोपुरा बघा तिथे दिसतोय का? ओके. आता परत तुम्ही त्या बाजूलाच मागं आहे ना, हे इथं ऋषीमुख हिल त्या गोपुराच्या बरोबर बाजूलाच तुम्हाला दिसतंय इथे मोठ्या मोठ्या टेकड्या दिसतात. तिथं ऋषींचं मुख म्हणजे ऋषी ध्यानाला बसलेत की काय असं आपल्याला तिथं भास होतो. ते ऋषीमुख हिल आहे. ओके. हा जो डबल स्टोरेड मंडपम आहे तो बरोबर त्या दगड दिसतोय त्या दगडांबरोबर तिथं झूम करा, तिथे ते डबल स्टोरेड जे मंडप आहे तो तिथं बघायला मिळतो. मित्रांनो, ह्या टेकडीवर पाणी आहे आणि पाण्याच्या तिथं बरोबर शेजारीच विरूपाक्ष टेम्पल दिसते आपल्याला. पाणी तर किती छान दिसते बघा. इस मंदिर के बारे में और एक पौराणिक कथा सुनाई जाती है। कहते हैं कि पंपा देवी और भगवान शिवा की शादी होने के लिए कामदेव ने शिवा की तपस्या भंग की थी। शिवा ने क्रोधित होकर कामदेव को भस्म किया। कामदेव की पत्नी रति ने शिवा से क्षमा याचना की तो शिवा ने पुनः कामदेव को जीवित किया। मूळ विरूपाक्ष मंदिर जे आहे ते इथं आहे आणि खाली जे आहे ते नंतर बांधलेलं आहे. सर्वात पहिले जे मंदिर होतं विरूपाक्षाचं ते या ठिकाणी होतं. आणि आपण आतमध्ये आलो की आपल्याला नंदी दिसतो आणि महादेवाची पिंड दिसते. इथे पूर्वीच्या काळी हिंदी गेम पूर्वीच्या काळी इथे खेळ खेळायचे, गेम खेळायचे. त्याचा ते आहे आलूगुड़ी मने. उसका हिंदी में क्या बोलते हैं? ओके, आलूगुड़ी मने. ओके. दीदी, आपका नाम क्या है? भूमिका. ಬೆಳಗ್ಗೆ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟೈಮ್ हाँ. पुजारी. ಆಚಾರ್ಯ ಪೂಜಾರಿ ಕಮ್ ಟು द वर्शिप. ದೆನ್ ಪುಟ್ಟೆ ಫ್ಲವರ್ಸ್ ವಿಭೂತಿ ಕುಂಕುಮ ಎಲ್ಲ ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಕಾಯಿ ಹೊಡೆದು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಈವ್ನಿಂಗ್ ಟೈಮ್. थँक्यू. आपण आतमध्ये आलो की आपल्याला आतमध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड दिसते. परत आपल्याला नंदी पण दिसतोय. आणि हे मूळ मंदिर आहे, मूळ विरूपाक्ष मंदिर. अतिशय सुंदर आहे. आणि इकडचा तर निसर्ग, स्टोन फॉर्मेशन, पाणी सगळं अफलातून आहे. मस्त वाटतं, भारी आहे. आणि आपल्याला हनुमानाचं मंदिर हे इथं आहे सांगितलंय. इथं बघा ना, इथं पिंड कशी काढली. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या पर्वतावर पिंड दिसणार आहे. इथं पण पिंड दिसते. इथं पण काहीतरी चित्र काढलेलं आहे. इथं देखील पिंड दिसते. इथं पण पिंड दिसते. अतिशय सुंदर. बापरे, हनुमानाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. श्री हनुमान मंदिर मस्तच. जय जय हनुमान. वा, अख्खी शिळा आहे आणि त्या शिळेवर हनुमानाचं चित्र कोरलेलं आहे. अतिशय सुंदर. हातामध्ये कमळ दिसते. विरूपाक्ष मंदिर के पीछे हनुमान मंदिर है और बड़े पाषाण पर हनुमान की मूर्ति उकारी गई है। बेहद सुंदर ऐसी मूर्ति हमें दिखाई देती है। खूपच सुंदर मूर्ती आहे आणि ही अख्ख्या पाषाणामध्ये कोरलेली. ग्रेट, नाईस. मित्रांनो, तुम्ही हे जे बघताय हे मूळ विरूपाक्षाचं मंदिर आहे. त्याच्याबरोबर हा जलाशय दिसतो समोर. आणि तसंच जर तुम्ही थोडं पुढं जर आला तर मी या ठिकाणी उभा आहे ॲक्च्युली. आणि या ठिकाणावरून इतकं सुंदर, तुम्ही जर माझ्या मागं बघताल तर मोठे मोठे दगड आहेत. आणि या दगडाच्या इथे जर आपण आलो तर आपल्याला समोर मातंग पर्वत दिसतो. मातंग पर्वताच्या समोरची जी आहे ती
बाजारपेठ आहे. समोर दिसती ती पूर्ण बाजारपेठ आहे आणि सरळ सगळी नारळाची झाडं आपल्याला दिसतात. ह्या मोठ्या मोठ्या दगडांमधून आपल्याला विरूपाक्ष मंदिराचं पहिलं जे गोपुरम आहे, जवळजवळ 11 मजली आहे, त्या 11 मजल्याचं गोपुरम आपल्याला या ठिकाणावरून दिसतं आणि पूर्ण विरूपाक्ष मंदिर दिसतं. आणि मूळ विरूपाक्ष मंदिर या ठिकाणी आहे. आणि हे कितव्या शतकात बांधलं सांगू नाही शकत, परंतु खालचं जे मूळ मंदिर आहे, दुसरं जे मंदिर आहे ते साधारण 9व्या-10व्या शतकात बांधले. 14व्या शतकात सम्राट कृष्णदेवरायांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्या जीर्णोद्धार समयी 3 मजली गोपुरम जे आहे ते त्यांनी त्यांच्या काळात बांधलेले. त्याचबरोबर हेमकूट पर्वतावर किंवा अजून ह्या परिसरात त्यांनी खूप सारे मंदिरं बांधली. त्यामुळे राजा कृष्णदेवराय किंवा सम्राट कृष्णदेवराय त्यांचा हा कालखंड अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो, आपल्याला समोरचा जो डोंगर दिसतोय ते ऋषीमुख डोंगर म्हणून त्याला ओळखलं जातं. ऋषी तपश्चर्याला बसलेत किंवा त्या ठिकाणी ऋषींचं मुख दिसतं, त्यामुळे त्याला त्याप्रमाणे नाव दिलेलं आहे. आणि आपण आता या बाजूला खाली महादेवाचं मंदिर आहे, ते महादेवाचं मंदिर बघून पुढे त्या 2 मजली इमारतीकडे जाणार आहोत. तर तुम्ही माझ्या मागोमाग या. ऐसा लगता है यहाँ पत्थरों ने इतिहास खुद लिखा है. तुम्ही जर इकडे आलात तर इथून तो जो मागचा दिसणारा नयनरम्य दृश्य तुम्हाला इथून भारी दिसेल. पाणी दिसतंय, विरूपाक्ष मंदिर दिसतंय, त्याच्या मागे एक पर्वत दिसतोय. आणि त्याचबरोबर आता आपण इथून वर महादेवाच्या मंदिराकडे जातोय. फॉलो मी. ऐसा लगा था सीढ़ियाँ चढ़ने पर महादेव के दर्शन होने वाले हैं. पता नहीं ऊपर जाकर हमें क्या देखने को मिलेगा. जैसे हम मंदिर की तरफ जाने लगे तो हमें कुछ ऐसा दिखा. तर नंदी तर दिसतोय आतमध्ये. कदाचित हे सभा मंडप किंवा अंतराळ काय म्हणता येईल, गर्भगृह हे आहे ॲक्च्युली, परंतु महादेवाची पिंड भंग पावलेली आहे. गर्भगृहाचा वरचं छत पण गायब आहे. यहाँ के पत्थर बहुत कुछ बोलना चाहते हो ऐसा लगा. हाय. वाह, सनसेट पॉइंट है. ऐसा कहते हैं कि यहाँ से सूर्यास्त और सूर्योदय देखने लायक होता है. सूरज की पहली किरण यहाँ के पत्थरों को छूकर कहती होगी मैं वापस आई हूँ, उठो. और जाते समय ढेर सारी यादें छोड़कर जाती होगी. ही जी इमारत बघतो आपण, ही 2 मजली इमारत आहे. सुंदर आहे. वर जायला रस्ता सोचो नाही. तुम और हम चले जाएंगे, लेकिन ये पत्थर, यहाँ की इमारतें सूरज से हमेशा बातें करते रहेंगे, एक दूसरे से इतिहास के पल साझा करती रहेंगी. बीते हुए विजयनगर साम्राज्य के पल हर दिन जीते होंगे. हम सिर्फ इन खंडरों में घूमकर कल्पना के सिवाय और कुछ नहीं कर सकते. यहाँ के पत्थर बीता हुआ पल हर दिन सूरज के साथ जीते होंगे. हा जो आहे दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ आहे. हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे, पण आतमध्ये काय मूर्ती दिसत नाहीये. काय नाही आतमध्ये, रिकाम आहे. मित्रांनो, आता आपण हेमकूट पर्वतावर आहोत आणि इथे हे प्रवेशद्वार आहे. जसं आपण तिकडून विरूपाक्ष मंदिराच्या शेजारून जो रोडने वर आलो होतो, तसं आपण आता ह्या दरवाजाने पर्वताच्या खाली पायथ्याला जातोय. पायथ्याला आपल्याला उजवीकडे राजवाडा आहे, सम्राट कृष्णदेवराय त्यांचा राजवाडा आहे. जर तुम्ही कॅमेरा जर त्या साईडला जर दाखवला तर तो उजवीकडचा राजवाडा दिसेल. त्याचबरोबर आपल्याला गणेशाचं मंदिर आहे इथे, ते पण बघायचं आहे.
हा जो दिसतोय गणेश, तो गणेश आपल्याला तिथे जाऊन जवळ जाऊन बघूयात. पायऱ्या पूर्वीच्या आहेत, कशा कोरल्यात बघा. अब हम पहले चलते हैं हेमकूट पहाड़ी के दक्षिणी ढलान पर स्थित ससीवे कालू गणेश के पास. यह प्रतिमा लगभग 8 फुट ऊंची है. पूर्ण पाषाणामध्ये गणेशाची मूर्ति है. यह प्रतिमा एक ही पत्थर से निर्मित है. इसके नाम के पीछे भी एक कथा है. कहते हैं एक बार अत्यधिक भोजन के कारण गणपति का पेट बहुत फूल गया था. गणपति ने एक सर्प से अपने पेट को बांध लिया था ताकि पेट फटे नहीं. ओके, शिलालेख आहे. शिलालेख आहे आणि तो प्रिझर्व केला आहे. तिथं कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून त्याला झाकण लावलेले आणि सुंदर असं गणेशाची मूर्ति आहे. ही मूर्ति गणपति का पेट राई के दाने जैसा प्रतीत होता है. स्थानीय भाषा में राई को ससीवे कहते हैं. इसी कारण इसका नाम पड़ा ससीवे कालू गणेश. मित्रांनो, या गणपतीला ससीवेल काळू गणपती म्हणतात. ससीवेल काळू म्हणजे मोहरीचा दाना. याला आख्यायिका सांगितली जाते. गणपतीची मूर्ती 8 फुटी आहे आणि गणपतीने खूप भोजन केल्यावर गणपतीचं पोट फुगलं, त्यामुळं त्यांनी त्याच्या ढेरीला नाग बांधला, तर त्याचं पोट मोहरी एवढं झालं, म्हणून त्याला ससवेल काळू असं ससवेल काळू गणेश म्हणतात. आणि हा गणेश कोणी बांधला, कसा बांधला, त्याचं सभामंडप कोणी बांधलं, त्याचा शिलालेख इथं दिलेला आहे. सध्याच्या आंध्र प्रदेशमधील, म्हणजेच त्यावेळेसचं चंद्रगिरी असं काहीतरी आहे, आंध्र प्रदेशला म्हणतात, तिथल्या एका व्यापाऱ्याने दुसरा नरसिंह राजा याच्या स्मरणार्थ हे मंदिर उभं केलेलं आहे, असं इथं हे शिलालेखमध्ये लिहिलेलं आहे. शिलालेखाला काच लावलेली आहे, अजूनही कंप्लीट त्याला प्रिझर्व केलेलं आहे. असे इथं शिलालेखावरून तरी आपल्याला कळतं असं. आणि हे सगळे मराठी भाषांतर आपल्याला आशुतोष पाठक यांनी लिहिलेलं हम्पीचं पुस्तक, त्या पुस्तकातनं आपल्याला ही सगळी माहिती मिळते. आणि हे खरंच पुस्तक गाईडसारखं आहे. तुम्ही जर हे पुस्तक घेऊन आलात तर तुम्हाला गाईडची गरजही पडणार नाही, इतकं सुंदर पुस्तक आहे. त्याचबरोबर मॅपसाठी मी दुसरं पुस्तक घेतलं, हम्पी म्हणून. ह्यात सुद्धा सगळं हम्पीचंच आहे, हम्पीचंच सगळं मंदिरं वगैरे आहेत. त्यामुळे हे सुद्धा पुस्तक इथं आल्यावर तुम्ही परचेस करू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथले मंदिरं वगैरे बघू शकता. आता आपला हेमकूट पर्वत पूर्णपणे झालेला आहे. अब हम कडले कालू गणेश के पास पहुंच गए हैं. यह प्रतिमा लगभग 15 फुट ऊंची है और एक ही विशाल पत्थर को तराश कर बनी गई है. दक्षिण भारत के सबसे भव्य गणपति प्रतिमाओं में इसकी गिनती होती. इसका नाम बड़ा रोचक है. गणपति का पेट चने के दाने जैसा उभरा हुआ दिखाई देता है. स्थानीय भाषा में चने को कडले कहा जाता है, इसीलिए यह गणपति कहलाए कडले काड़ू गणेश. मूर्ति के सामने बना विशाल सभा मंडप अपनी नक्काशी के लिए प्रसिद्ध है. स्तंभों पर उकेरे गए कलात्मक जीव, चौकोर स्तंभों की मजबूती और शिल्पकला की बारीकी, यह सब विजयनगर शैली की पहचान है. यहाँ खड़े होकर ऐसा लगता है मानो समय ठहर गया हो और पत्थर अभी भी अपनी कहानी कह रहे हैं. गणपती बाप्पा मोरया. दक्षिण भारतातला सर्वात मोठा जवळजवळ 15 फूट उंचीचा गणपती आहे. आणि हा गणपती कडवेले काळू गणेश म्हणून याला ओळखलं जातं. कडवेले काळू हा स्थानिक भाषेमध्ये हरभऱ्याची डाळ किंवा हरभऱ्याचा दाना असं त्याला म्हणतात. अशी या गणेशाची मूर्ती बघून खरंच
केवढं भव्य दिव्य मूर्ती आहे, मन प्रसन्न होतं. संपूर्ण दिसतो. आपण आता विरूपाक्ष मंदिराजवळच एक पंचमुखी रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आपण तर थाळी मागवली. या थाळीमध्ये आपल्याला राईस दाखवला आहे, पापड आहे, चपाती आहे, दही आहे, शेवयाची खीर आहे, हे सांबार आहे, हे आलू मटर आहे, हे कुठली भाजी हे नाही फली की सब्जी, आणि हे वरण भात मराठी भाषेत, दाल राइस. उसी के साथ ये सातक और मैं दोनों हम खाली खा रहे हैं. विजयनगर साम्राज्यात वाहणारी ही नदी रामायण काळापासून वाहते. म्हणजे किती शतकं ह्या नदीने बघितलेत. त्या नदीच्या तीरावर किती सारे घटना घडलेल्या आहेत, ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. त्या घटना आणि त्यांचे पुरावे आजही इथं पाहायला मिळतात. आणि त्यापैकी आपण विरूपाक्षीचं मंदिर असेल, हेमकूट पर्वत असेल, श्री गणेशाचे 2 मूर्त्या असतील त्या पाहिल्या. अतिशय सुंदर इतिहास लाभलेल्या या नदीला आज आपण या नदीच्या तीरावर आलेलो आहोत. रामाची आणि हनुमानाची भेट देखील ह्याच नदी पात्रात कुठेतरी झाली असं सांगितलं जातं. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा हो तो इस वीडियो को लाइक कीजिए और शेयर कीजिए. अगर आप मेरे चैनल पर पहली बार आए हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. मेरा नाम उमेश है और मैं एक ट्रैवल ब्लॉगर हूँ. थैंक यू.